प्रशांत सकपाळ आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नितीन भोसलेच्या माध्यमातून इथे मात्र पहिलं षटक डिलिव्हर केले जाते। पहिला चेंडू इथे मात्र आपण जर पाहिला तर डिलिव्हर केला जातोय आणि तिथे जर आपण पाहिलं तर नक्कीच एक सिंगल धाव घेण्याचा मानस आपण पाहिला। आपण जर पाहिलं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय आणि आर्यन पेन फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2021-22 पर्व 11 आपल्याला पाहायला मिळते। आमचे मित्र बऱ्याच कालावधीनंतर पदभार स्वीकारल्यामुळे मला वाटतं गुणलेखनापासून दूर झालेत, मात्र आज योगायोगाने का होईना संधी आले दीपकजी शिंदे आमच्या आडोशीचे। तर नक्कीच हा चेंडू पहिला डिलिव्हर झाला, दुसरा चेंडू इथं मात्र डिलिव्हर होईल आपण पाहतोय। यावेळेस एज होती म्हणता येईल, मात्र त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। बिग फाईट मॅच आपण पाहतोय। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर गुणलेखन मात्र ज्यांच्या माध्यमातून चांगलं केलं जातं आणि गुणलेखक हा समालोचकाच्या पाठीचा कणा म्हटलं जातं आणि आता मात्र समालोचकासाठी कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम्स नक्कीच येणार नाही गुणसंख्येच्या बाबतीत। धावा झाले त्या मात्र फक्त एक धाव। यावेळेस आपण पाहतोय ऑफस्टिक निवडली होती, ऑफस्टिकच्या बाहेर पॉपिंग क्रीजवरती पडल्यानंतर डिलिव्हर झाला, चेंडू ट्रॅव्हल झाला आणि खऱ्या अर्थानं तिथे मात्र निर्बंध लावला गेला आणि वाईड चेंडू घोषित केला आणि अवांतर धावेनं धावफलक सरसावलं 2 या अंकावरती। बघा नितीन भोसले षटक हाताळताना पॉवर प्लेचं सत्र एकेकाळी जर आपण पाहिलं तर प्रदीर्घ काळ टेनिस क्रिकेट खेळतोय। आपल्या कोयना क्रिकेट असोसिएशनमध्ये प्रथमतः खेळताना आपण पाहिलं, कोयना क्रिकेटमध्ये खेळत असताना आपण पाहिलं, भिवंडी तालुक्यामध्ये खेळत गेला आणि आता जर आपण पाहिलं तर ओपन टेनिस क्रिकेटमध्ये अकोलोली संघाकडनं हा आपला कोयनेचं नाव रोशन करत असतो, तो म्हणजे वाडा पालघर या विभागामध्ये या परिसरामध्ये। तो आज मात्र यावेळी सन्मान्य संघमालक शशिकांतजी शिंदे साहेबांच्या संघाकडनं खेळताना पाहायला मिळतोय। इथे मात्र पुन्हा डावी स्टिक निवडण्याचा प्रयत्न केला, मात्र नो चेंडू घोषित केलाय। बघा आपण नॉकआउट फेरीचे सामने खेळतोय, आपलं मानस कसं असायला हवं हे एखाद्या चांगल्या खेळाडूला देखील सांगणं गरजेचं नसेल, कारण आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं नॉकआउट फेरीचा सामना असेल, संघमालकाचं अस्तित्व या सामन्यावरती डिपेंड करेल आणि तिथे मात्र आपण पाहतोय नितीन भोसले यावेळेस आपण पाहतोय जो चांगला खेळाडू आहे, मात्र दुसऱ्या बाजूला दडपण का असावं तर दुसऱ्या बाजूला प्रशांत सकपाळ नावाचं वादळ देखील तुम्हाला मैदानात पाहायला मिळतंय। दोन्ही बाजू का सांगितल्या जातात तर दोन्ही बाजू प्रेक्षकांना माहीत असाव्यात। इथे मात्र आपण पाहतोय आक्रमण केलंय, हवाई सफर होईल, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, दमदार षटकार डीजे। थँक्यू डीजे सुमधुर संगीत आपण पाहतोय। स्वयं डीजे साऊंड सिस्टीम तंबाटी आपण पाहिलं, सचिनजी पाटील प्रोप्रायटर आहेत। काय सुमधुर संगीत मायक्रो सिस्टीम आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रशांतनं मात्र आक्रमण केलं, इथे मात्र हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। नितीनचा कमबॅक करावा लागेल। यावेळेस आपण जर पाहिलं तर ऑफस्टिक वरती थोडीशी मुभा असते, आपण जर पाहिलं गुडघा टेकला होता, आपण पाहतोय प्रशांत सकपाळच्या माध्यमातून जर पाहिलं तर फुल लेंथ वरती जेव्हा चेंडू पडला पिचिंग झाला कालच्या हिश्श्यामध्ये, मात्र उसळी नव्हती चेंडूला आणि ऑफस्टिक वरती थोडं देखील जरा बाहेर गेला तरी मुभा असते ती गोलंदाजाला आणि तेच पंचांनी हेरलं आणि वाईड करार दिला नाही। इथे मात्र सन्मान दिलाय चेंडूवरती, धावबाची संधी लाभते, तू कन्फ्युजन आहे। इथे मात्र काय घडला मैदानामध्ये एक महत्त्वपूर्ण सामना आणि विकेट हाताला लागते, दोन्ही फलंदाज त्यात ताकदीचे, मात्र कॉम्बिनेशन नव्हतं, कॉलिंग नव्हती आणि परतावा लागते तंबूच्या आश्रयाला। इथे मात्र जाते विकेट क्रमांक 1 SDJ। थँक्यू डीजे। आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 9 धावा आतापर्यंत आपण पाहतोय। 1 विकेटचं पतन बघा, लगेच लॅपटॉप आमचं अँसरिंग करतं, 9 धावा झाल्यात आणि 1 विकेट देखील झाली आहे आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर क्रिकेटच्या पटलावरती काय घडलं मित्रांनो। तुम्हाला धावबाची विकेट जर रोखायची असेल तर तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगतो, कारण आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण असेल, येणाऱ्या बाकी संघांना देखील त्याचा फायदा होऊ शकतो। तुम्हाला जर धाव घ्यायची असेल तर तुम्ही एस कॉलिंग करा, धाव नसेल घ्यायची तर नो, आणि कन्फ्युजन म्हणजे दोघांमध्ये समन्वय नसेल तर तुम्ही वेट म्हणजे एस नो वेट या सूत्राचा वापर करा। क्रिकेटमध्ये तुम्ही कधीच धावबाद होणार नाहीयेत, मात्र इथे ती चूक झाली, कॉलिंग नव्हती, कॉलिंगची कमी आणि खऱ्या अर्थानं विकेट गमावावा लागला तो मात्र वरद विनायक संघाला।
इथे मात्र सन्मान दिला, सन्मान देण्यासारखा चेंडू. का मी म्हटलं एक ओपन टेनिस क्रिकेट खेळत असताना आपलं नाव का गाजवतो नितीन भोसले, तर षटकार आल्यानंतर देखील केलेली वापसी, केलेली परती, केलेला कमबॅक हे या गोलंदाजाचं, हे एक खेळाडूचं खरं अस्तित्व, ह्या एक खेळाडूची खरी किमया, ही एक दर्जेदार गोलंदाजी असलेली श्रेणी आपल्याला पाहायला मिळाली नितीन भोसलेकडनं. डीजे थँक्यू डीजी. आपण पाहतोय इथे मात्र खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाची सांगता झाली. पॉवर प्लेचं सत्र इथे मात्र संपलं बघा. षटकार आला होता, त्यानंतर आपण पाहिलं वाईट चेंडू, तरी देखील आपण पाहतोय धावा दिल्यात त्या फक्त 9. ही एक खऱ्या गोलंदाजाची खरी ओळख. आता दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय गोलंदाजीचं षटक हाताळलं जात आहे सागर सकपालच्या माध्यमातून. हा गोलंदाज मित्रांनो एक लक फॅक्टर आहे. आपण जर पाहिलं केदारनाथ 11 संघाकडनं खेळताना देखील हा लक फॅक्टर ठरतो. आज मात्र सन्मान्य संघमालक शशिकांतजी शिंदे साहेबांच्या संघातून खेळतोय. हा एक लक फॅक्टर गोलंदाज आहे. इथे आपण पाहतोय टपले सिस्टीमचा वापर केलाय, गॅप शोधण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे, 4 धाव्यांसाठी चौकार. डीजे थँक्यू डीजे. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं इथे मात्र आक्रमण चढवलं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आनंद भातोसे. बघा एकाच संघाकडनं गावामध्ये खेळत असताना आता मात्र 2 संघ मालकांच्या एक संघामध्ये प्रतिस्पर्धी म्हणून खेळत असताना नक्कीच त्यांची कमजोरी माहीत असणार. ही क्रिकेटमधलं टॅलेंट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. चौकार जरी आला तरी कमबॅक करेल काय, हा प्रश्नचिन्ह नक्कीच प्रेक्षकांसमोर असणार आहे. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा पॉईंटच्या बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. एक धाव नक्कीच मिळते. एका धावेनं धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते धावफलकावरती 14 या अंकावरती. आता मात्र जर आपण पाहिलं तर गुणसंख्या सांगताना आम्हाला उशीर लागणार नाही, कारण एक चांगला गुणलेखक दीपक शिंदे आमच्यासोबत जॉईन झालेत. एक लॅपटॉप आहे आमच्याकडे ज्यांच्या माध्यमातून लगेच ताबडतोब अँसरिंग केलं जातं आणि धावफलकावरती धावा आल्यात त्या मात्र 14 धावा आपण पाहतोय आणि फक्त 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडवरती जर आपण पाहिलं तर यावेळेस आपण पाहतोय प्रशांत सकपाळला आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागर सकपाळला. फलंदाज सज्ज झालाय. मिडल स्टिकवरती आपण पाहिलं आणि स्टँडिंग उभे राहण्याची पोझिशन आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सागर सकपाळचा स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय लक फॅक्टर गोलंदाज आहे. काय घडला मैदानामध्ये, मोह आवरता आलेला नाहीये. येईल तंबूच्या आश्रयाला एक बिग विकेट, ज्या विकेटसाठी जाळं रचलं होतं तो मासा मात्र फसला. प्रशांत सकपाळ बॅक टू पॅव्हेलियन. SDJ थँक्यू डीजे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय लक फॅक्टर गोलंदाज आहे. मी पहिला म्हटला होता इथे बॅक टू बॅक दुसऱ्या कडे गारद होईल. फलंदाज येईल तंबूच्या आश्रयाला. मॅन फ्रॉम अकल्पे आनंद भातोसे. डीजे
थँक्यू डीजे. बघा काय घडलं मैदानामध्ये, मी पहिलंच म्हटलं होतं षटक सुरू होण्या अगोदर सागर सकपाळ हा गोलंदाज लक फॅक्टर गोलंदाज आहे. दिल्या धावा तर जास्त देईल आणि जर रोखल्या धावा तर अजिबात देणार नाही. पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर सिंगल दिली आणि त्यानंतर 2 लगातार विकेट, म्हणजे विकेट हॅट्रिक साठी संधी असेल. होईल का या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक? आपण पाहतोय गोलंदाजी एंड वरती सागर सकपाळला, स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय यावेळेस अजय मरागजे. आपण पाहिलं एक चांगला दर्जेदार फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दर्जेदार गोलंदाज सागर सकपाळ आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक चेंडू, एक्सिलेंट गुड डिलिव्हरी, काय षटक हाताळलाय, व्हॉट अ स्पेल, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहिला. तिसरा चेंडू मात्र पॉपिंग क्रीज वरती पडला. गुडलेनच्या स्पेल मध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थानं उजव्या स्टिकला उसळी नव्हती, चेंडू पिचिंग झाला आणि उर्वरित काम बॅलन्स पूर्ण केलं ते मात्र एसटी रक्षक मिलिंद शिंदेनं. डॉट स्वरूपाचा चेंडू आपण पाहिला. इथे मात्र आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न केलाय, एक धाव नक्कीच आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं संपन्न केली. एका धावेने धाव फलक सरसावलं 15 या अंकावरती. बघा काय षटक मात्र तिथे हाताळलंय, मी म्हणेन जबरदस्त परफॉर्मन्स. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू सिंगल, तिसऱ्या चेंडू विकेट, चौथा चेंडू विकेट, पाचवा चेंडू डॉट आणि 6वा चेंडू सिंगल धाव. 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट घेतल्या. याला म्हणतात क्रिकेट मधलं खरं अस्तित्व, याला म्हणतात क्रिकेट मधली किमया, याला म्हणतात क्रिकेट मधली लीला कामगिरी, याला म्हणतात क्रिकेट मधला दसका दम. काय टॅलेंट दाखवलं, वापसी केली. तिसरं षटक आता मात्र निर्णायक ठरेल. काय घडतंय मैदानामध्ये, हा संघर्ष कितपत ठरतोय, नॉकआउटचा हा संघर्ष तुम्हाला खूपच या ठिकाणी क्रिकेट मधलं मादक सौंदर्य दाखवतोय. 15 धावा धावफलकावरती आल्या. 3 गाड्यांचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. एक्सिलेंट क्रिकेट आपण पाहतोय. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते आणि दुसऱ्या बाजूला सोबत लॅपटॉप आहे आमचे दीपक शिंदे, मॅन फ्रॉम आडोशी. आणि आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये इथे मात्र आपण पाहतोय चांगले सामने पाहायला मिळतील. त्याच पद्धतीनं आपण पाहतोय संघर्ष देखील पाहायला मिळतोय. आमच्या सोबत जॉईंट असतील आमचे मित्र अमित देशमुख, आमचे मित्र राम मोरे, आमचे मित्र उमेश सावंत, आमचे गुरुवार विजयजी कदम देखील येतील. तुम्हाला चांगली मेजवानी पाहायला मिळेल. एक्सिलेंट या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीचं दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. चला चर्चासत्र सुरू होतच राहील. मात्र मैदानामध्ये संघर्ष रंगलाय तो मात्र एका बाजूला सन्माननीय संघ मालक जर आपण पाहिले बळीरामजी चव्हाण साहेबांचा संघ पाहायला मिळतोय, वरद विनायक, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सन्मान्य संघ मालक शशिकांतजी शिंदे साहेबांचा जय भवानी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाल्या त्या 15. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू भाऊ देवरे घेऊन येईल. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू मध्ये ट्रॅव्हल आहे, परफेक्ट कॉन्टॅक्ट केलंय. यावेळेस अजय महाराज ऑन द फायर. डीजे थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय सुमधुर संगीत स्वयं डीजे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आमचे प्रोप्रायटर सचिन पाटील अप्रतिम दर्जाचं साऊंड सिस्टीम आणि मायक्रो सिस्टीम देखील जबरदस्त, त्यांचं देखील खूप खूप आभार व्यक्त करेन. चला उड्या मैदानामध्ये आक्रमण केलंय अजय महाराजजीनं. कमबॅक होतोय का? इथे मात्र यावेळेस कमबॅक केलाय. बघा ऑफस्टिक निवडले, सागर सकपाळ आला होता तिकडून आपण पाहिलं पॉइंट रिजन मधून आणि गोलंदाज भाऊ देवरेला थोडंसं कानमंत्र दिला की कोणत्या अँगलनं गोलंदाजी केली पाहिजे, कोणत्या अँगलनं गोलंदाजी करावी लागेल, कोणत्या अँगलनं गोलंदाजी तोला टाकावी लागेल, याचा कानमंत्र नक्कीच झाला असेल. कारण चर्चासत्रामधूनच तर श्रम सापडल्या आणि श्रम सापडल्यामधून तुम्हाला योगदान मिळत असतं. इथे मात्र आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये गॅप शोधला. यावेळेस सक्सेसफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल चौकार. थँक्यू डीजे. बघा या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 25 धावा, 3 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय.
जर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं स्ट्राईक वरती फलंदाज अजय मरागजे बघा गोलंदाजीनं आणखीन बॅलन्स असला तरी फलंदाजीनं मात्र कामगिरी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. अष्टपैलू कामगिरी. स्लोअर फुल टॉस केलाय, पॅनलाइज केला जाईल. हा चेंडू त्याच पद्धतीचा आल्या पावली धारला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. हॅलो, धन्यवाद डीजे. जर मंडळाचा सभासद रस्त्याच्या बाजूला कोण असेल तर समोर जे 2 ट्रक मिक्सर ट्रक उभे जे आहेत त्यांना तिथून बाजूला व्हायला सांगायचे. रस्त्यावरती जर ते उभे असतील तर त्यांना आतमध्ये लावायला सांगायचे तिकडे प्लीज. मंडळाचा कोण सभासद किंवा तिथे जे प्रेक्षक आहेत कृपया आपण त्यांना सूचित करायचे त्या ट्रक ड्रायव्हर्सला. सन्माननीय या विभागाचे विभागाध्यक्ष मला वाटतं श्यामकांतजी सावंत साहेब तिथे आहेत. मामा ते ट्रकवाल्याला सांगा ना, दाबायला सांगा तिकडे आतमध्ये. रस्त्यावरती नको. तर नक्कीच आयकॉन प्लेअरची जबाबदारी पार पाडतोय तो मात्र अजय मरागजे. धावा झालेत त्या मात्र आता धावफलकावरती 31 धावा. बघा जयेश देवरेचं थोडस कॉन्फिडन्स ढासळलेला असावं यावेळेस आपण पाहतोय. वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धाव घेतली जाते. धावफलकावरती धावा येतात त्या मात्र 32 धावा. तर नक्कीच वैयक्तिक 15 धावसंख्येवरती 16 धावसंख्येवरती खेळतोय अजय. बघा गुणलेखक आमचे दीपक शिंदे लगेच आम्हाला कळवतात वैयक्तिक अजय मरागजे 16 धावसंख्येवरती खेळतोय. ही एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असते. आणि आता म्हणत पाहिलं तर जयेश देवरेच्या माध्यमातून इथे मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस कमबॅक केलाय. यापूर्वीची चेंडू आपण पाहिले ज्या पद्धतीने डिलिव्हर केले अजयसाठी मी म्हणेन जयेश देवरेनं त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर आत्ताचा चेंडू जरा माफक होता. कृपया महेश पवार कुठे असेल तर आपण स्टेजच्या समोर यायचे. सन्माननीय महेश पवार साहेब, संघमालक क्रिस्टी 11. इथे मात्र काय घडलं मैदानामध्ये. फलंदाज येईल बॅक टू पॅव्हलियन. यावेळेस सक्सेसफुल ठरलाय भाऊ देवरे डीजे. थँक्यू डीजे. इथे मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा येते त्या मात्र 32 धावा. आता मात्र जर आपण पाहिलं खऱ्या अर्थानं 4 विकेटचं पतन आपण पाहतोय. आणि त्याच माध्यमातून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला तर नक्कीच 2 फलंदाज मैदानामध्ये तग धरून बसलेत. आता जर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाज मात्र आता नवीन आपण पाहतोय मैदानामध्ये. एका बाजूला आहे विनोद मराठा वॉरियर संघाचा कर्णधार आणि श्री ओमसाई 11 संघाचा कर्णधार. आपण नाणेफेक करण्यासाठी ही इनिंग संपल्यानंतर आपण लगेचच या क्रीडा मंचाच्या समोर यायचे. मराठा वॉरियर्स सन्मान्य दत्ताजी सकपाळ साहेब आणि श्री ओमसाई 11 सन्मान्य लक्ष्मणजी मराठे साहेब यांच्या संघाने. तर नक्कीच आपण पाहतोय एका बाजूला रोहन आपल्याला पाहायला मिळेल, एका बाजूला योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी एंड वरती जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं इथे जर आपण पाहतोय तर गोलंदाज आपण पाहू शकाल अनिकेत शिंदे याच्यावरती बरंच दाखवला गेलाय. हा देखील आपण जर पाहिलं तर सन्मान्य संघमालक सुभाजी सावंत साहेबांच्या संघाकडनं खेळताना 2 वेळा विजेता ठरलेल्या संघामध्ये हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मान पटकवलेला हा गोलंदाज यावेळेस आपण पाहिलं सन्मान्य संघमालक शशिकांतजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून गोलंदाजी करताना. इथे मात्र आपण पाहतोय काय घडतंय मैदानामध्ये. आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी दमदार षटकार डीजे.
अर्थानं जर आपण पाहिलं तर 39 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती 4 चेंडू आहेत. आता मात्र आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं स्ट्राईक रोटेटिंग झाले, स्ट्राईक चेंजिंग झाले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय योगेश देखील तितक्याच चांगल्या ताकदीचा आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत शिंदे देखील तितक्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जो आर्यन प्रीमियर लीग मध्ये चांगला गोलंदाज ठरलाय. मात्र सूर गवसताना कुठेतरी वेळ दौडू लागतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय योगेश तो देखील एक चांगला फलंदाज आहे. दोन्ही बाजूचा विचार केला तर संघर्ष कोण जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. इथे मात्र आपण पाहतोय संधी लाभते, कमबॅक केलं जात आहे. योगेश येईल बॅक टू पहिलाच म्हटलं होतं उत्कृष्ट गोलंदाजाचा मान पटकवलेला हा खेळाडू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय डीजे. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं इथे मात्र विकेटचं पतन आता मात्र आपण पाहिलं 39 धावा. बघा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला दुसऱ्या बाजूला सर्वांनी संघमालक शशिकांतजी शिंदे साहेबांचा आपण पाहतोय जय भवानी 11 आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सन्मान्य संघमालक आपण जर पाहिलं तर बळीरामजी चव्हाण सर यांचा संघ आपण पाहतोय वरद विनायक. कारण दोन्ही संघ दिग्गज संघ आहेत. जर प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करायचा असेल तर 50 आकडा पार करणं गरजेचं असेल. मात्र चेंडू शिल्लक आहे ते 3 आणि सुनील चाळके खजिनदार आणि सावंतशी संपर्क साधा. 3 चेंडू शिल्लक असतील आणि इथे जर आपण पाहिलं तर धावा इतक्या मात्र रोखणं अवघड असेल. आता मात्र 39 धावा झालेत आणि जेवढं या ठिकाणी धावा रोखता येतील तेवढा प्रयत्न नक्कीच असेल अनिकेतचा. मात्र दुसऱ्या बाजूला धावा जमवण्याचा देखील प्रयत्न असेल फलंदाजांचा. इथे मात्र आपण पाहतोय यावेळेस स्वतः फॉलोथ्रू मध्ये धावतोय का, सेफ झोन आहे. एक धाव घेतली, दुसऱ्या धाव्यासाठी मात्र नकार दिला आणि एकच धाव घेतली जाईल आणि धावफलकावरती धावा येतील त्या मात्र 40 धावा. बघा नॉकआउट फेरीचे हे सामने आहेत, महत्वपूर्ण सामने आहेत. प्रतिस्पर्धी संघ देखील तितका ताकदीचा आहे, त्यामुळे तशा पद्धतीने धावा ठेवणं गरजेच्या असतील. इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं धावा आल्या त्या मात्र 40 धावा 40 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर आपण पाहतोय 3.4 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. अर्थातच आपण पाहतोय 22 चेंडूंचा खेळ संपन्न झाला आणि 2 चेंडू शेष आहेत मित्रांनो. या 2 चेंडूवरती जेवढ्या धावा जमवता येतील तेवढं बेनिफिट राहील वरद विनायकला आणि जेवढ्या धावा वाचवता येतील तेवढ्या बेनिफिट राहील जय भवानी संघाला. म्हणजे दोन्ही बाजूला आपण पारडं जर पाहिलं अनिकेतचा कॉन्फिडन्स तर द्विगुणित झालेला असावा आणि ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतोय क्षेत्ररक्षण देखील तितक्या चांगल्या पद्धतीनं. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. या चुका तुम्हाला स्पर्धेतून बाहेर करू शकतात. जिथे एक धाव होती तिथे दुसरी देणं गरजेचं नव्हतं आणि 2 धावेने धावा येतात त्या मात्र 42 धावा. एक धाव तुम्हाला वाचवावी लागेल. कारण जर आपण पाहिलं तर पोलीस भरतीमध्ये एका गुणानं बाहेर गेलेल्या त्या स्पर्धकाला विचारा, क्रिकेटमध्ये एका धावेला विचारा आणि मतदानामध्ये एका मताला विचारा की एका अंकाची किंमत काय असते. तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल तर तुम्हाला ह्या एक चुका करणं हे तुम्हाला बाजूला सारावं लागेल आणि क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला यश संपादन करावं लागेल. इथे आपण पाहिलं ऑफस्टिकच्या बाहेर गेला, पॉपिंग क्रीज वरती पडला होता, फलंदाज सफल झाला ऑफस्टिकला आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे मात्र एक अमांतर धाव देऊन गेला 43. हे का समीकरण बिघडलं तर जिथे एक धाव होती मी लाईन आणि लेंथनी गोलंदाजी करत होतो, मात्र तिथे दुसरी धाव दिली, तिथे माइंड टॉर्चर झालं गोलंदाजाचं आणि त्यामुळेच लेन्सशी झगडावं लागतंय ते अनिकेतला यावेळेस. आणि धावा जमवायच्या आहेत त्या मात्र 50 धावा. सन्मान्य संघमालक जर आपण पाहिलं तर शशिकांतजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी संघ जय भवानी 11 संघाला इथे अस्तित्वाची लढाई असेल. इथे तुम्हाला स्वतःच या ठिकाणी कर्तृत्व करून दाखवावं लागेल. 50 धाव्यांचं लक्ष जर पाहिलं तर या मैदानावरती 4 षटकांमध्ये अशक्य असं नाहीये. मात्र क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं क्रिकेटला अनिश्चिततेचा भरलेला खेळ म्हटला जातो आणि त्या बाजूने जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आक्रमण होणं देखील गरजेचं असेल आणि त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं तर इथे मात्र खरा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाजीचं आक्रमण आपण पाहिलं, गोलंदाजीनं आता मात्र अजय मराठे दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे मात्र आपण विचार केला तर सन्मान्य संघमालक शशिकांतजी शिंदे साहेबांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे जर आपण विचार केला तर जय भवानी 11 संघ 2 दिग्गज संघांमधला हा सामना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील सिंगल षटकांचे पहिले 3 सामने आपण पाहिले ते मात्र पुढे फ्लाइंग करण्यासाठी. इथे मात्र नॉकआउटचा हा आजच्या दिवसातील खरा पहिला सामना
आपण पाहतोय, ज्याच्यामध्ये नॉकआउट फेरी आहे. हॅलो, यानंतरचा सामना मराठा वॉरियर्स आणि ओमसा 11. मराठा वॉरियर्स आणि ओमसा 11 कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. सन्माननीय लक्ष्मणजी महाराजजी साहेब यांचा ओमसा 11 श्री ओमसा 11 आणि दत्ताजी सकपाळ यांचा मराठा वॉरियर्स संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी लगेच यायचे आहे. आपण आपल्या नियमावलीमध्ये सांगितलंय, बरोबर पहिली इनिंग संपली की आपण नाणेफेक करणार आहोत. आपण लगेच येऊन नाणेफेक करायची आहे. लक्ष्मणजी महाराजजी साहेब कर्णधार पाठवा. विकास जाधव, दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. मी सन्मान्य दीपकजी सावंत साहेब यांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं. तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र 50 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला सन्माननीय संघमालक आपण पाहतोय बळीरामजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. 49 झाल्यात आणि 50 धाब्यांची इथे मात्र गरज आहे. सन्माननीय संघमालक शशिकांतजी शिंदे साहेबांचा संघ जय भवानी 11 संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वरदविनायक संघ पाहायला मिळतोय. सन्माननीय संघमालक बळीरामजी चव्हाण साहेबांचा या ठिकाणी संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. अजय साठी विकेट हॅट्रिक साठी आमचे या ठिकाणी सन्माननीय बळीरामजी चव्हाण. कॅमेरामॅन आपण टॉस मध्ये फोकस करा. तर नक्कीच आपण पाहतोय 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथे मात्र एक खरा संघर्ष पाहायला मिळतोय. इथे मात्र प्लेऑनचा इशारा ऑफिशियल पंचांचा या ठिकाणी इशारा येतोय आणि खऱ्या अर्थानं दुसऱ्या सत्रातील हे घमासान युद्ध रंगत असताना पहिला चेंडू इथे मात्र डिलिव्हर होईल. आपण पाहतोय नॉकआउट फेरीतील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र लेफ्ट आर्म आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर एक धाव नक्कीच घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि एका धावेने धावफलक सरसावलं. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या मात्र एक या अंकावरती. नॉकआउट फेरीतील हा आजच्या दिवसातील पहिला सामना असं म्हणता येईल. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिले फ्लाइंग करण्यासाठी गुणतालिकेमध्ये एक षटकाचे सामने आपण पाहिले. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं बरोबर वेळेत जगदीश सरांनी बरोबर सामने सुरू केले ते मात्र टायमिंग नुसार आणि सर्व संघ व्यवस्थापक संघ मालकांनी देखील केले. आता मात्र दुसऱ्या बाजूचा पलटवार बॅलन्स आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतो. यावेळेस मात्र अक्षय पवार. यावेळेस आपण पाहिलं तर सन्मान देण्याचा प्रयत्न होतोय अजयच्या गोलंदाजीवरती, कारण माहितीये अजय मराठेची गोलंदाजी कशी आहे. सन्माननीय संघमालक बळीरामजी चव्हाण साहेबांकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. मात्र 50 धावांचं लक्ष पार करत असताना आक्रमकता ही दाखवावीच लागेल. अटॅक हा करावाच लागेल. आक्रमण तुम्हाला करावाच लागेल. इथे मात्र सागर भातोसे ज्या वेळेस आपण पाहतोय फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे मात्र धडपड आपल्याला पाहायला मिळते. बघा पॉवर प्लेचं षटक आणि आयकॉन प्लेअरची जबाबदारी काय. पहिल्या बाजूने आपण पाहिलं तर फलंदाजी केली चांगल्या पद्धतीची अजय महाराजांनी 17 धाब्यांची आणि आता दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करतोय. मला वाटतं प्लॅनिंग असावं की अजयचं षटक खेळून काढावं आणि उर्वरित 18 चेंडूंवरती हल्ला काढावा. मात्र कधी कधी ते समीकरण देखील अवघड जाऊ शकतं. मात्र सागर देखील तितक्यात ताकदीचा खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहतोय बॅटचा पेस ओपन करायला संधी देत नाहीये नितीन सावंतच्या माध्यमातून. जर आपण पाहिलं चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय, कारण हा चेंडू जर सुटला असता तर नक्कीच या चेंडूवरती 4 धावा आपल्याला मिळाल्या असत्या. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर अजय महाराज जर आपण पाहिलं इथे मात्र षटक कातवतोय. विकेट इथे मात्र बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या बाजूला अक्षय पवार आपल्याला पाहायला मिळतोय. धावा आल्या त्या मात्र 3. 50 धावांचा पाठलाग करताना पॉवर प्लेच्या शतकामध्ये 10 धावा जरी आल्या तरी माफक ठरू शकतात. इथे मात्र आपण पाहतोय अपील केली होती मात्र त्या पद्धतीने आपण पाहतोय धाव गती बघा सागर भातोसेची कशी आहे. आपण पाहतोय इथे मात्र सरळ स्टिक पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र टेनिस क्रिकेट असो किंवा कोणतंही क्रिकेट असो आपण त्या ठिकाणी आपण पोझिशन पाहिली. सागर भातोसेनं रनअप थोडासा कमी ठेवला होता आणि पॉपिंग क्रीज वरती बॅट घासणं देखील गरजेचं होतं. मात्र तिथे मात्र लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि महत्वपूर्ण विकेट आपण पाहिला तो जातोय सागर भातोसेचा. डीजे
थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहिलं मित्रांनो, आपण क्रिकेट खेळत असताना आणि पाहत असताना फरक असतो बघा. इथे मात्र 50 धावा करायचे होते आणि दुसऱ्या बाजूला काय झालं हे आपण मैदानामध्ये पाहिलं बघा. काल 2 दिवस आपण या संघाकडून पाहत होतो. जय भवानी 11 संघाकडनं प्रथम फलंदाजी करत असताना निलेश भोसले आणि सागर भातोसे फलंदाजी करत होते. आज मात्र ओपनिंग करताना कुठेतरी क्रम बदलला. निलेश भोसलेला मागं ठेवलं आणि या ठिकाणी सागर अक्षय पवारचा वापर केला. पण तिथे कुठेतरी मी म्हणेन कमतरता भासली जय भवानी 11 संघाकडनं. इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, पंचांनी दात फेटाळले. आपण जर पाहिलं लेग बिफोर विकेट साठी कॉलिंग केलं होतं. लाईन आणि लेंथ पाहिली जाते. चेंडू कोणत्या अँगलने टाकलाय, कुठल्या ट्रॅक वरती आहे, चेंडू कोणत्या स्टिक वर चाललाय, चेंडूची उंची किती आहे, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी लेखाजोखा घेतला जातो आणि त्यानंतर ऑफिशियल पंच ती विकेट लेग बिफोर आहे की नाही हे ठरवत असतात. इथे जर पाहिलं पहिलं षटक पावपल्याचं संपलं. 3 धावा खर्च केल्या आणि इथे मात्र धावबाच्या स्वरूपात 1 विकेट संपन्न केली. या संधी देऊया डीजेला. थँक्यू डीजे. आपण पाहतोय रायगड जिल्हा क्रिकेटची पंढरी. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. आर्यन पेंट फाउंडेशन आयोजित आर्यन प्रीमियर लीग 2021-22 पर्व 11व ही क्रिकेटची पंढरी आजच्या दिवसामध्ये रंगत घेऊन येईल. सकाळच्या 17 पासून संध्याकाळच्या 17 पर्यंत तुम्हाला इथे मात्र क्रिकेटचा जल्लोष पाहायला मिळेल. सकाळच्या 17 मध्येच आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला पाहू शकाल प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला मिळते. दुपारच्या 17 मध्ये नक्कीच ही मांदियाळी असंख्य आपल्याला पाहायला मिळेल. चला चर्चा होतच राहील क्रिकेटच्या सर्कल बाबतीत आणि क्रिकेटच्या क्रीडांगणाच्या बाहेरील. मात्र सध्या संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये. एका बाजूला जय भवानी 11, एका बाजूला वरद विनायक. आक्रमण करावं लागेल कारण खूप बॅकफुट वरती पाहायला मिळतोय जय भवानी संघ. यावेळेस इथे मात्र अक्षयच्या बॅट मधून आपण पाहतोय या चेंडूवरती आपण पाहतोय पंच आम्हाला कळवतील. चेंडूवरती येतोय या ठिकाणी चौकार डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहतोय इथे मात्र चौकार खेचलाय. पहिल्या चेंडूवरती 7 धावा आल्या. आक्रमण केले. आता मात्र गेअर बदललाय की काय, आता आपण पाहतोय निवृत्ती पवार याला. हा देखील मागच्या आर्यन प्रीमियर लीग मधील एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस नशिबाची साथ आहे का, एज होती डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मात्र नक्कीच 1 धाव घेतली जाते. धावफलकावरती धावा येत आहेत त्या मात्र 8 धावा. तर निलेश भोसले वरती जबाबदारी दिली कर्णधार पदाची. निलेश भोसलेनं काय केलं पाहिजे हे मनामध्ये ठाणलं पाहिजे कारण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर निवृत्ती पवार चेंडू हातात घेऊन इथे मात्र धुरा सांभाळताना पाहायला मिळतोय. तो मात्र सन्माननीय संघ मालक बळीरामजी चव्हाण साहेबांचा संघ वरद विनायक संघाकडनं. इथे जर आपण पाहिलं तर आता अटॅक करावा लागेल, आक्रमण करावा लागेल, तेव्हा 50 धावांचं लक्ष्य तुम्हाला गाठता येऊ शकतं. हा निर्णायक क्षण आपण पाहतोय. इथे मात्र जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आक्रमण करण्याची आवश्यकता असताना चेंडू यामध्ये ट्रॅव्हल आहे. निलेश भोसलेने क्रीज सोडले. काय घडलं मैदानामध्ये, निलेश भोसले गेलाय बॅक टू पेव्हिलियन. हे विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय डीजे. थँक्यू डीजे. इथे आम्हाला स्टेट बँकेचं मास्टर कार्ड सापडलंय. मारुती पी शिंदे ज्यांचं कोणाचं असेल त्यांनी या ठिकाणी विनंती असेल आयोजकांकडून आपलं मास्टर कार्ड स्टेट बँकेचं घेऊन जायचंय. मारुती पी शिंदे. तर नक्कीच आपण पाहतोय इथे मात्र धावा आल्या त्या मात्र 8 धावा आपण पाहतोय. 1.3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. खऱ्या अर्थानं मात्र जबाबदारी होती निलेश्वर. बघा काय क्रिकेटमध्ये निर्णय चुकत असतो. बाद फेरीतील सामना होता. सलामीची जोडी इथे मात्र त्यांनी ब्रेकअप केली. जिथे निलेश भोसले आणि सागर भातोसे येऊन आक्रमण करायचे तिथे अक्षय पवारला इन केला आणि तिथे मात्र काय घडलं नेमकं तर सागर भातोसे हा धावबाच्या स्वरूपात बाद झाला.
सामन्याला कलाटणी तिथे मिळाली. यावेळेस आक्रमण केलं जात आहे भाऊ देवरेच्या माध्यमातून. आल्या पावली चेंडूला धाडलं. अद्याप सामना संपलेला नाहीये, कारण मी मैदानात अजून थांबलोय. भाऊ देवरे या षटकारानं दर्शवताना पाहायला मिळतोय. डीजे थँक्यू. डीजे चेंडू द्यायचा आहे. तर नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे धाबा आल्यात, मात्र 14 अद्याप सामना सोडलेला नाही. बघा सामना कधीही टर्न होऊ शकतो, कारण 50 धावा या जर आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील. आतापर्यंत 14 चेंडू 36 धावा. बघा काय लॅपटॉप आहे गुणलेखक आमचे दीपक शिंदे लगेच कळवतात 14 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज आहे, कारण ते आपण जर पाहिलं तर NMMT मध्ये वाहक देखील आहेत, कंडक्टर आहेत, त्यामुळे नक्कीच त्यांचा हिशोबाचा आकडा हा बोटांवरती गिनती आहे. चेंडू तिकडे जर मिळाला असेल तर द्यायचा आहे. यस चेंडू आलाय. आपण जर पाहिलं तर आपण पाहतोय MD साळके साहेब असतील, जगदीश सर असतील, प्रवीणजी सावंत असतील, महेंद्रजी सावंत असतील, गणेश सावंत असतील, अशी यांची बाकी बरीच मंडळी. बघा प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवलं जातंय, कशा पद्धतीनं आपली स्पर्धा पार पाडली जाईल ही या आर्यन फाउंडेशनची खरी ओळख आहे. इथे मात्र आपण पाहतोय यावेळेस बघा गॅप शोधला आहे, रफ्तार आहे, चेंडूला गॅप मध्ये जातोय का क्षेत्ररक्षक असेल, आणि तिथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील संपन्न केली जाते. धावा येतील त्या धाव फलकावरती 16 धावा. आता मात्र विकेट महत्वाची असेल ती भाऊ देवरे, आणि जर आपण पाहिलं दुसऱ्या बाजूला अक्षय पवार. अक्षय पवारनं जर मी म्हणतो आता मात्र मानस करायला हवा की सागर भातोसेला मी तंबू मध्ये धाडलंय तर मी जिम्मेदारी अंगावर घेईन आणि सामना जिंकून देईल. दुसऱ्या बाजूला अजय महाराज जे पूर्ण या ठिकाणी अस्तित्व परायला लावताना आपण पाहू शकाल. इथे मात्र जर आपण पाहिलं यावेळेस बघा बॅटची कड होती, प्रयत्न सुरू आहे, मात्र निवृत्ती काय करतोय ऑफस्टिकचा मात्र पॉपिंग क्रीजचा वापर करतोय. षटक क्रमांक दुसरं मात्र संपन्न होतोय. धावा लागतात त्या. इथे मात्र 50 धाव्यांचा लक्ष्य पार करत असताना सन्मान्य संघ मालक शशिकांतजी शिंदे साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र जय भवानी 11. बघा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून आणि दीपक शिंदेच्या गुणलेखनानं आम्हाला कोणताही त्रास होत नाही. 12 चेंडू 34 धावा. या मैदानावरती आपण पाहिलं 2 दिवसामध्ये की बरेचसे लक्ष देखील 50 धाव्यांचे पार करण्यात आले, आणि तिथे जर आपण पाहिलं तर करंट रन रेट हा 8चा आहे, रिक्वायर्ड रन रेट 17 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळेल. आणि आपण जर पाहिलं तर इथे मात्र खरा संघर्ष पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. इथून या धावा देखील जमवता येऊ शकतात, मात्र असेल ते मात्र भाऊ देवरे, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय पवार. या 2 फलंदाजांवरती आता मात्र जिम्मेदारी असेल. जबाबदारी जेव्हा येते ना तेव्हा जबाबदारीचं ओझं वाहण्याची शक्ती परमेश्वर आपल्याला प्रत्येकाला देत असतो, आणि तीच कला तुम्हाला ओपन करावी लागेल आणि आपल्या संघ मालकाला हा सामना जिंकून द्यावा लागेल. ज्या पद्धतीनं प्रयत्न सुरू आहे वरद विनायक संघाकडनं अजय महाराजांचे, त्या पद्धतीनं प्रयत्न फलंदाजाचे देखील. दोन्ही बाजू दादा का मांडावे लागतात की संघर्ष हा दोघांमधला आहे, आणि दुसऱ्या बाजूने दोघांमध्ये कॉन्फिडन्स होतं हे समालोचकाचं काम आहे. इथे तेच घडतंय. मात्र या षटकावरती भरोसा दाखवलाय प्रशांत सकपाळला, आणि तिथे मात्र आक्रमण केलं जाईल का सामन्यावरती पकड कोण निर्माण करेल. सामना चालू करायचा. चला सामना फास्ट करा. अजय महाराजे 12 चेंडू आणि 34 धावा. हे षटक निर्णायक ठरेल. सामना वरद विनायक जिंकेल की सामना जय भवानी 11 संघ जिंकेल. सामना सन्मान्य संघ मालक बळीरामजी चव्हाण साहेब जिंकतील की सामना सन्मान्य संघ मालक शशिकांतजी शिंदे साहेब जिंकतील. हा येणारा काळ ठरवेल, येणारा काळ ठरवेल, येणारी वेळ ठरवेल, येणारा क्षण ठरवेल. हा निर्णायक सामना, बाद फेरीतील सामना, बिग फाईट मॅच, प्रेक्षकांच्या भेटीला रविवारचा आनंद लुटण्यासारखा सामना. हा चेंडू डिलिव्हर होईल. यावेळेस आपण पाहतोय स्टेप आउट केलाय, एकच जाव इथे मात्र मिळते. भाऊ देवरेला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. आता मात्र आपण पाहिलं तर धावा आल्या त्या मात्र 17. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 33 धाव्यांची. 33 रन्स आपण पाहतोय. आक्रमण
करावा लागेल, हल्ला चढवावा लागेल. इथे मात्र फलंदाज आणि गोलंदाजामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रशांत सकपाळ, दुसऱ्या बाजूला पाहतोय आपण जय देवरे. काय घडेल मैदानामध्ये इथे आपण पाहिलं ऑप्टिक वरती शफल झाला होता. काय निवडलं गोलंदाज प्रशांतनं, पॉपिंग क्रीजचा वापर केला. ऑप्टिक वरती मुभा असते, चेंडू डिलिव्हर केला, ऑप्टिकला ट्रॅव्हल झाला, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. 10 चेंडू आणि 33 धावा. जय देवरीच्या माइंड मध्ये काय सुरू असेल हे मैदानामध्ये फक्त आणि फक्त त्यालाच माहित असेल, आणि प्रशांतच्या माइंड मध्ये काय असेल हे फक्त आणि फक्त प्रशांतला माहित असेल. इथे मात्र आपण पाहतोय आक्रमण केलं, या चेंडूवरती अटॅक केलाय. मी पहिलाच म्हटलं होतं दोघांच्या माइंड मध्ये माइंड टॉर्चरिंग कोण होईल. माइंड टॉर्चरिंग झाला प्रशांत सकपाळ. 6 धावा. डीजे थँक्यू डीजे. बघा आपण पाहतोय 9 चेंडू 27 धाव्यांचं समीकरण आमचं लॅपटॉप सांगते. बघा किती फास्ट आहे. प्रत्येक चेंडू मागे 3 धावा घ्याव्या लागतील. आपण जर पाहिलं तर 9 चेंडू 27 धावा. सामना अजून संपलेला नाहीये. जोपर्यंत जय देवरे मैदानामध्ये असेल सामना कधी फिरू शकतो. प्रशांत वरती दडपण आलंय का, हा षटकार आल्यानंतरचा हा चेंडू निर्णायक ठरेल की प्रेशर कोणावर आहे. इथे मात्र आणखीन आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय. कॅच होते का पाहायचंय, आणि तिथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फलंदाज इथे मात्र आपण पाहतोय जय देवरे येईल बॅक टू पवेलियन. डीजे थँक्यू डीजे. स्वयं डीजे साऊंड सिस्टीम अप्रतिम दर्जाचं सुमधुर संगीत आपण पाहतोय. प्रोप्रायटर सचिन पाटील, खरोखरच सुमधुर संगीत आपल्याला पाहायला मिळते. चांगलं मायक्रो सिस्टीम आपण पाहतोय. नितीन भोसले मैदानामध्ये दाखल होईल. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आता मात्र 8 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 27 धाब्यांची. 8 चेंडू 27 धाबा. या 2 चेंडूंवरती निर्णायक ठरेल काय घडतंय मैदानामध्ये. समोर आहे अक्षय पवार आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र आक्रमण केलंय. चेंडू येईल सीमारेषा बाहेर. एक दमदार, एक क्वालिटी क्रिकेट दाखवणारा क्रिकेटचं मादक सौंदर्य. 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल पुणे येथील जेजुरी गडावरती भाविक भक्त जात असतात आणि त्या दैवताचं खंडोबारायाचं या ठिकाणी सॉंग आपण ऐकला. आज रविवारचा दिवस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं. चला ओळ्या क्रिकेटच्या मैदानावरती हा चेंडू आणखीन एक निर्णायक ठरेल. अक्षय पवारनं हेरलं की पूर्णतः सामना अंगावर घ्यायचा आणि आक्रमण करायचं. यावेळेस काय घडलंय, दडपण आहे. वाईड चेंडू, सामना रंगतदार, कलाटणीदार. एका धावेने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते 30. आता चेंडू शिल्लक असतील 7. विजयासाठी गरज असेल 20 धावेंची. मैदानामध्ये खरा संघर्ष. या चेंडूवरती जर षटकार किंवा चौकार आला प्रेक्षकांना आजच्या दिवसातील मेजवानी ठरणारा सामना ठरेल. हा चेंडू निर्णायक ठरेल. आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक असेल तिथे मात्र आपण पाहतोय कॅच ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे मात्र संपन्न केली जाते. आपण जर पाहिलं तर प्रयत्न चांगला होता, हवेचा व उलट्या दिशेनं, आणि आज चेंडू दाबला गेला. निसर्गाची साथ लाभली. 2 धावा आल्या. धावफलक इथे मात्र सरसावलं 32 या अंकावरती. इथे मात्र खरा संघर्ष, इथे मात्र लोटपोट, इथे मात्र प्रेक्षकांच्या नजरेची पडझड, हृदयाची वाढणारी धडधड तुम्हाला पाहायला मिळते. हा खरा संघर्ष, बिग फाईट मॅच पाहायला मिळते. नॉकआउट सामन्याचं दडपण काय असतं हे दाखवणारा सामना. 6 चेंडू
आणि जिंकण्यासाठी गरज आहे 18 धावेंची. सामना जिंकता येईल काय? इथे मात्र क्रिकेटला जर तरला व्हॅल्यू नसतं. क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळत असताना येणाऱ्या संकटावरती मात करून यश निर्माण करण्यालाच खरं यश प्राप्त होतं. इथे काय घडलं मैदानामध्ये? दोन्ही बाजूनं वार होणार, दोन्ही बाजूनं संघर्ष होणार. इथे समज आपण जर पाहिलं तर एका बाजूला 6 चेंडूंचा स्पेल असेल तर दुसऱ्या बाजूला 18 धाव्यांचं मोठं आव्हान आहे. मात्र या मैदानावरती आपण पाहिलंय 6 चेंडूंमध्ये 26 धावा देखील जमवल्या गेल्यात, ते देखील 2 चेंडू शिल्लक असताना सन्मान्य संघ मालक लक्ष्मणजी मराठे साहेबांच्या संघानं इथे आपण पाहतोय 6 चेंडू 18 धाव्यांची गरज आहे. ही बिग फाईट लढत आपण पाहतोय. कोण जिंकेल कोण हरेल आणि इथे मात्र प्रेशर दोन्ही बाजूला असेल. हे 4थं षटक निर्णायक ठरेल आणि अद्याप 2 गोलंदाज 2 फलंदाज. एका बाजूला नितीन भोसले ज्यानं वाडा पालघर परिसर गाजवलाय, ज्यानं भिवंडी तालुका गाजवलाय, ज्यानं आपण जर पाहिलं तर अकलोली संघाकडनं सध्या खेळताना ओपन टेनिस गाजवलंय, तो फलंदाज नितीन भोसले. दुसऱ्या बाजूला परळी विभागातून आलेला सुपरस्टार आपण पाहू शकाल मंगेश चव्हाणनं जिम्मेदारी घेतली आहे. आणि त्याच अँगलनं जर आपण पाहिलं 2 दिग्गज जेव्हा समोर येतात ना तेव्हा खरा संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळतो. 6 चेंडू आणि 18 धावा. चला फास्ट खेळ आहेत. आम्हाला आयोजक रिक्वेस्ट करतायत वेळ वाचवायचा आहे, आज अंतिम दिवस आहे. 6 चेंडू आणि 18 धावा. कोण जिंकेल? एका बाजूला सन्मान्य संघ मालक शशिकांतजी शिंदे साहेबांचा जय भवानी 11, दुसऱ्या बाजूला पारडं पाहिलं तर सन्मान्य संघ मालक बळीरामजी चव्हाण साहेबांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर वरद विनायक संघ. 6 चेंडू 18 धावा. दडपण असलेला पहिला चेंडू गोलंदाज तिथे मात्र डिलिव्हर करेल. समोर यावेळेस आपण पाहतोय नितीन भोसले. मी पहिलाच म्हटलं दडपण आहे, वाईड चेंडू. इथे मात्र दबाव कसं असतं हे पाहायला मिळतंय. इथे 6 चेंडू आणि 17 धावा. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटला रंग बदलणारा सरडा देखील म्हटलं जातं. क्रिकेट इथे आपण पाहतोय. वडवळ विभागाचे विभागाध्यक्ष सन्माननीय श्यामकांत सावंत यांनी उपस्थिती नोंदवलेली आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच इथे मात्र आपण पाहतोय 6 चेंडू 17 धावा. यावेळेस आपण पाहतोय टपले सिस्टीमचा वापर केलाय. तिथे मात्र एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेण्याचा मानस आणि आपण जर पाहिलं तर दुसरी धाव देखील संपन्न केली जाते. 2 धावेने धावफलक सरसवला 35 या अंकावरती. आता मात्र 5 चेंडू 15 धावा. या 2 चेंडूंवरती निर्णायक ठरेल सामना कोण जिंकेल. या 2 चेंडू मध्ये एखादा षटकार आला सामना 50-50%. या 2 चेंडू मध्ये एखादी विकेट आली सामना 50-50%. आता काय घडेल मैदानामध्ये येणारा काळ वेळ आणि क्षण सांगेल. हा सामना तितक्याच चांगल्या ताकदीचा, दोन्ही संघ तितके तुल्यबळ पाहायला मिळतंय. मात्र नितीन भोसले एका बाजूने आपली पूर्ण ताकद लावण्याचा प्रयत्न करेल तर दुसऱ्या बाजूने मंगेश चव्हाण प्रयत्न करेल. आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील 5 आणि जिंकण्यासाठी 15 धावा. हा चेंडू ठरवेल सामना कोण जिंकवेल. कारण दुसरीकडे क्षमता एका बाजूला नितीन भोसलेची आणि त्या बाजूला क्षमता मंगेश चव्हाणची. सामना कोण जिंकेल येणारा काळ आणि क्षण सांगेल. इथे मात्र आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. आणि तिथे जर आपण पाहिलं स्वतः इथे मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस आपण पाहिलं तर इथे मात्र धावाच्या स्वरूपात विकेट जाईल. नितीन भोसले स्ट्राईक ठेवतोय. इल बॅक टू पेबेलेंट. फलंदाज अक्षय पवार डीजे. थँक्यू डीजे. आपण पाहतोय 4 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. घमासान युद्ध मैदानामध्ये पहिलाच नॉकआउटचा सामना काय रंगतदार पाहायला मिळतोय. अद्याप नितीन भोसले मैदानामध्ये. एक चूक जर गोलंदाजाकडनं झाली तर फलंदाज त्याचा फायदा नक्कीच घेणार. इथे मात्र आपण पाहतोय ज्या वेळेस नशिबाची साथ लागत नाहीये क्रिकेटमध्ये आपण पाहतोय नेहमी लक फॅक्टरची गरज असते. ज्यावेळेस काय घडलं नितीन भोसले स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता मात्र मिलिंद शिंदेने रोखलंय आणि इथे मात्र धावा आल्या. त्या मात्र आता धावफलकावरती 37 धावा. चेंडू आहेत 3-13. हल्ली 7-12 खूप फॉर्मला आहे. इथे पाहूया 3-13. 3 चेंडू मध्ये 13 धाव्यांची गरज
आणि सामन्यामध्ये इथे मात्र रंगत निर्माण होईल. तीन चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. 3 चेंडू 13 धाव्यांची गरज. समोर आहे मिलिंद शिंदे आपल्याला पाहायला मिळतोय आणि मंगेश चव्हाण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय. काय घडलं मैदानामध्ये प्रयत्न नितीनचे बरेच आपण पाहिले, मात्र गोलंदाज मंगेशने देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली. इथे मात्र आपण जर पाहिला तर खऱ्या अर्थानं स्ट्राईक घेतली आहे. एक धाव नक्कीच इथे मात्र घेतले. आता मात्र 2 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे. 2 चेंडू 12 धावा, 12 धावा 2 चेंडू. काय घडतंय मैदानामध्ये क्रिकेटच्या पटलावरती हा निर्णायक क्षण पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी ही क्रीडांगणाच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 12 धावा या चेंडूवरती. बघा सामना कुठे क्लोज करायचा होता. सामना तुम्हाला तिसऱ्या षटकाचा उत्तरार्ध आणि चौथ्या षटकाचा पूर्वार्ध याच्यामध्ये तुम्हाला दडपण हटवायचं होतं, मात्र ते करता आलेलं नाहीये. सामना क्लोजिंग वर ठेवलाय. आता मात्र आपण पाहतोय 2 चेंडू आणि 12 धावा हा चेंडू तर निर्णायक ठरेल. या चेंडूवर जर षटकार आला तर सामन्याला कलाटणी मिळेल. एका बाजूला मंगेश चव्हाण मेहनत करतोय, दुसऱ्या बाजूला नितीन भोसले मेहनत करतोय. मात्र नितीन भोसलेच्या बॅगचा पेस आपण पाहिला तर लक फॅक्टर जे म्हटलं जातं ते क्रिकेटमध्ये तुम्हाला नेहमी असावं लागतं आणि ते लक फॅक्टर कुठंतरी आज आपण पाहिलं तर वरद विनायक संघाकडे आपण पाहतोय. बॅगची कड घेतली नितीनची आणि दुसऱ्या बाजूला टॅलेंट दाखवतो तो मंगेश चव्हाण. 2 चेंडू 12 धावा. इथे मात्र हा चेंडू निर्णायक ठरेल. सामना कोण जिंकेल आणि कोण हरेल. यावेळेस आक्रमण केलंय. हवाई सफर, हवाई मेल, दम 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 दस का दम, बुम बुम साधा षटकार. थँक्यू डीजे. मी पहिलंच म्हटलं क्रिकेटला आणि चितीचा खेळ म्हटला जातो. हे कामगिरी करायची होती यापूर्वीच्या चेंडूंवरती, मात्र आता खरा संघर्ष पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 6 धावा. बघा किती दडपण असतं. एवढे 4 चेंडू परफेक्ट टाकल्यानंतर 5व्या चेंडूवर षटकार आला तरी 11च्या 11 खेळाडू हे कानमंत्र देण्यासाठी गेले मंगेश चव्हाणला. हे क्रिकेट आहे. दडपण खूप घातक आहे. इन्फॉर्म झालाय, आता इंटच झालाय तो मात्र नितीन. एका बाजूला आपण पाहिलं वाडा पालघर परिसरामध्ये ओपन टेनिस खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला परळी विभागामधील ओपन टेनिस खेळणारा मंगेश चव्हाण पाहायला मिळतोय. सामना सुरू करा. विनोद जरा मध्ये मध्ये सांगत जातो. चला आपण फास्ट करायचंय. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. जास्त वेळ दौडू नका. अद्याप आपल्याला आज मेगा फायनल खेळवायचं आहे. 1 चेंडू 6 धावा. इथे मात्र काय घडतंय मैदानामध्ये. आक्रमण करेल की सरशी ठरेल गोलंदाज. दडपण पूर्णता आहे. दबाव काय आहे. अस्तित्व पणाला लावण्यासारखा हा चेंडू. प्रेक्षकांसाठी मेजवानी, प्रेक्षकांसाठी ही रंगत, ही क्रिकेटची झुंज, ही क्रिकेटची लढत, हे क्रिकेटचं द्वंद्व. या चेंडूवरती 2 संघ या ठिकाणी डिपेंड करतील. कोण पुढे सरकेल, कोण मागे फिरेल. हा चेंडू असेल दबावाचा, हा चेंडू असेल अस्तित्वाचा, हा चेंडू असेल संघ मालकाचा. हा 1 चेंडू. इथे मात्र आक्रमण केले. बिग 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 स्मॅश सुपर सिक्स. हे क्रिकेट मधलं अस्तित्व, ह्या क्रिकेट मधला जल्लोष, हा क्रिकेट मधला उत्साह. सामना मात्र इथे मात्र विजयी ठरला. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. एका बाजूला वाडा पालघरचा सुपर हिरो, दुसऱ्या बाजूला मंगेश चव्हाण परळी ओपन टेनिस क्रिकेटचा सितारा. काय घडलं मैदानामध्ये. क्रिकेटचा जल्लोष. इथे मात्र सामना जिंकला सन्मान्य संघ मालक शशिकांतजी शिंदे साहेबांचा संघ जय भवानी. सामनावीराचा मानकरी ठरतोय अर्थातच नितीन भोसले. नो डाऊट यायचंय व्यासपीठावरती. या आर्यन प्रीमियर लीग मधला हा सामना अतिशय चुरशीचा, अतिशय लढतीचा सामना जिंकण्यासाठी ही केलेली मेहनत